कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मेन गेटवरती तपासणी करूनच शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना व नागरिकांना सोडण्यात येईल। तसेच मार्केट यार्डमधील किरकोळ भाजी विक्रेते यांना सकाळी 9 पर्यंतच त्या ठिकाणी ठेवण्यात येईल व नंतर तो भाग रिकामा करण्यात येईल। त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून कांद्याचा लिलाव सुरू करण्यात येईल। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जागोजागी हात धुण्यासाठी पाण्याची टाकीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार तसेच नागरिकांना त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच त्या ठिकाणी दंडात्मक कारवाईही महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे। यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जोडबावी पेठ पोलीस स्टेशनचे API शिवाजी राऊत, विभागीय कार्यालय 3 चे लांबखाने, मुख्य आरोग्य निरीक्षक केदार गोटे, आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, आरोग्य निरीक्षक संग्राम पाटील आदी उपस्थित होते। तसेच काल नवी पेठ येथे कोरोना संदर्भात जनजागृती करून त्या ठिकाणी 12 व्यक्तींकडून 3200 रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आले। आज सकाळी मार्केट यार्ड येथे नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोरोना संदर्भात प्रबोधन केले व नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात